तर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं आज पाण्याची चाचणी घेण्याचं आपण म्हणताय, काय नेमका प्रकार होता आणि कशा पद्धतीनं चाचणी घेतली? उजनी सोलापूर दुहेरीकरणाचं काम पूर्ण झालेलं आहे. पाकणीपर्यंत पाण्याची टेस्टिंग घेतलेली आहे. आपण हे पाणी पुढे सोरेवला घेऊन जायचंय. टेस्टिंग घेतल्यानंतर आम्ही पूर्ण मागं लाईन मॉनिटर करत चाललेलो आहोत आणि 2 ठिकाणी एअरवॉल मधनं पाणी सोडून त्याचं हेड आणि फ्लश करून घेतलेलं आहे. लोकांमध्ये आता समज झाला की नवीन पाईपलाईन फुटली आहे, त्या संदर्भात आपलं काय सांगतो? नाही, नवीन लाईन फुटलेली नाही. आम्ही स्वतःच पाणी फ्लश करून हे केलेलं आहे. तर एक असं एक म्हणणं आहे लोकांचं की लाखो लिटर पाणी महानगरपालिकेनं वाया घालवलेलं आहे. या संदर्भात आपण परवानगी एवढं पाणी टेस्टिंग मध्ये पाणी वाया घातलं म्हणल्यानंतर आता हे पाणी जेवढा लवकर टेस्ट करू तेवढा लवकर शहराला वापरायला मिळणार आहे. लाईन फ्लश करावं लागणार आहे. कारण लाईन घालत असताना आम्ही टेस्टिंगसाठी विहिरीचं पाणी इकडे तिकडे पाणी आणलं, गढूळ पाणी आहे, ते सगळं पाणी काढून डॅम मधलं पाणी क्लिअर घ्यायचा प्रयत्न आहे. हे कधीपर्यंत सोलापूर वासियांना समांतर जलवाहिनीचं पाणी? हे 15 दिवसामध्ये जून एंड पर्यंत आपलं 15 जून पर्यंत पूर्ण करून आम्ही पाणी पूर्ण चालू करतो. आता जी प्रोसेस केलात पाणी गळले असं लोकांचा समज आहे, परंतु हे अजून किती वेळा टेस्टिंग करावं लागणार? अजून 1-2दा ते 3दा हे टेस्टिंग होईल, पण आता हे टेस्टिंग पाकणीपासून सोरेगाव पर्यंत पाणी उडायची शक्यता आहे.